देख रहे हैं सक्षम भारत टीवी। नमस्कार, मी असराप्पा रामाप्पा बेदरे, राहणार वडो, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। मी माझा भाऊ मनोरुग्ण ओंकार रामाप्पा बेदरे याला प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथून 29/10/2024 ला दुपारी 2 वाजता आदिवासी उड्डाणपुलाखालून मोर भवनकडे जात असताना तो माझ्या पाठीमागे चालत होता आणि मोर भवनपर्यंत गेल्याच्या नंतर मी एस टी शोधण्याच्या गडबडीमध्ये तो लोकमत चौकामध्ये गेला असे जेव्हा व्हिडिओ तपासल्याच्या नंतर लक्षात आले, त्यावेळेस पोलिसांना मी विनंती करूनही पोलिसांनी व्हिडिओ फुटेज CCTV फुटेज तपासले नाही। जर ते तपासले असते तर 29/10/2024 लाच मिळाले असते। हे सीताबर्डी पोलिसांची हलगर्जी, कर्तव्यात बेकसूर आणि त्याला जे जबाबदार आहेत त्या जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्य पार न पाडल्यामुळे 105 दिवस झाले तो नागपूर शहरामध्ये, नागपूर शहराच्या बाहेर कुठे आहे सांगता येणार नाही। तो जिवंत आहे की नाही हे कळायला मार्ग नाही। मला माझी विनंती अशी आहे की नागपूरचे CP साहेब या प्रकरणी लक्ष घालतील, कारण त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही तुमचा भाऊ शोधून देतो आहे। याचप्रमाणे मी नागपूरचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही विनंती करतो की तुम्ही गृहमंत्री असताना मी तुम्हाला हा विषय समजावून सांगितला होता, विनंती केली होती की आपण माझ्या भावाचा शोध लावा, कारण तो मनोरुग्ण आहे। परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही, मिळून आला नाही। जोपर्यंत तो जाणार नाही, मिळणार नाही, तोपर्यंत मी नागपूर शहर सोडणार नाही। तसेच आता तो बेवारस अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला जेवण, निवासाची व्यवस्था आणि औषधोपचाराची अत्यंत गरज आहे, परंतु तो कोणत्या स्थितीत कुठे जगतो हे मला माहीत नसल्यामुळे या गोष्टी त्याला मिळत नाही। याचा अर्थ की नागपूरच्या शहरामध्ये जेवढे बेसहारा मनोरुग्ण शहरामध्ये फिरतात त्याच्यामध्ये हा एक माझा भाऊ आहे। तो शोधण्यासाठी बेवारस मनोरुग्णांना औषधोपचार, भोजनाची व्यवस्था ही शासन स्तरावर करण्यात यावी अशी माझी आज रोजी विनंती आहे। आणि ज्या लोकांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केला त्यांना CP साहेबांनी, नागपूर CP यांनी तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्यावर मनोरुग्ण न शोधल्यामुळे मला इथे अजून किती दिवस राहावं लागेल हे मला सांगता येणार नाही। मुख्यमंत्री महोदय आणि CP साहेब यांनी मनोरुग्ण शोधण्यासाठी तात्काळ या पोलीस प्रशासनाला सूचना कराव्यात, ही एवढी माझी विनंती आहे।